प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात पुन्हा एकदा या रविवारच्या उपवासनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे। परमेश्वराची कृपा, परमेश्वराची दया, परमेश्वराची शांती आणि पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता तुम्हाबरोबर सदा सर्व काळ राहो हीच परमेश्वराची आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात मी परमेश्वराला विनंती करतो। जुलै महिन्यातला आजचा दुसरा रविवार आहे आणि आजचा हा दुसरा रविवार संपूर्ण मेथडिस्ट मेन संडे म्हणून साजरा करण्यात येतो प्रियानो। आणि आज सर्व मेथडिस्ट मेनच्या संडेच्या शुभेच्छा। या ठिकाणी आज ज्यावेळेस पवित्र वचनाकडे आम्ही जात असताना परमेश्वराचं पवित्र वचन आम्हासाठी त्याच्या पवित्रतेमध्ये सामर्थ्यामध्ये भरून टाको हीच मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो। या ठिकाणी जे शास्त्रपाठ आजच्या मननासाठी निवडलेले आहेत ते येणेप्रमाणे पहिला शास्त्रपाठ हा पहिले शमूएल याचा 25वा अध्याय, संपूर्ण 25वा अध्यायाच्या मननासाठी आम्ही पाहणार आहोत। आणि त्याचप्रमाणे दुसरा शास्त्रपाठ आहे रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय, रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय याच्यावर आपण मनन चिंतन करणार आहोत। आणि या ठिकाणी अद्भुत असे हे दोन्ही शास्त्रपाठ आहेत प्रियानो, ज्याद्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू म्हणून स्वतःला साजरी करणार आहोत की येशू ख्रिस्त हा वर आहे आणि आम्ही त्याची वधू आहोत। आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वधू कशी असावी या ठिकाणी या आजच्या मननातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं ठरो हीच मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो। या ठिकाणी प्रियानो, आम्ही या जगात जीवन जगत असताना आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये किंवा आम्ही जगामध्ये दोन फोर्समध्ये फाईट करत असतो, एक इव्हिल फोर्स आणि एक परमेश्वराचा फोर्स। यांच्यामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या शरीरामध्ये कायम द्वंद्व चालू असतं आणि हे द्वंद्व आमच्या शरीरावर कोणाचं साम्राज्य असावं या संदर्भात असतो। आणि पुष्कळ वेळा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याची इच्छा असते की आमच्या जीवनाद्वारे चांगलं काम व्हावं, देवाला आवडणारं काम व्हावं। परंतु ज्यावेळेस आम्ही नियम पाहतो तर आम्ही चांगलं काम न करता जे आम्हाला न आवडणारं काम करत असतो। पुष्कळ वेळा या ठिकाणी इंटरनल आणि एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाह्य आणि अंतर्गत युद्ध आमचं चालू असतं। आणि या ठिकाणी अंतर्गत युद्ध हे आमचं वैयक्तिक आहे। जरी बाह्य युद्ध आम्ही सैतानाशी खेळत असतो, त्याच्या दूतांशी आमचं युद्ध चालू असतं, परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या अंतर्गत शत्रूशी विचार करतो त्यावेळेस लक्षात घ्या प्रियानो, हा अंतर्गत शत्रू हा सैतान नसतो किंवा त्याचे देवदूत नसतात, तर अंतर्गत शत्रू हा आम्ही आमच्या स्वतःबरोबर चाललेलं द्वंद्व असतं। कारण की आम्हामध्ये प्रियानो संत पौल जसं सांगत असतो की मला जे करायचं ते न करता जे म्हणजे माझी इच्छा नसती त्या गोष्टी मी करत असतो। आणि या ठिकाणी हे दोन नेचर किंवा दोन स्वभाव घेऊन मनुष्य या भूतलावर जीवन जगत असताना या ठिकाणी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की स्किझोफ्रेनिया या शब्दाचा अर्थ आहे की दोन माइंड, ड्युअल माइंड किंवा दोन अंतःकरणामध्ये जीवन जगणारा मनुष्य। आणि या ठिकाणी पुष्कळ वेळा आम्हा ख्रिस्ती व्यक्तीमध्ये सुद्धा हा स्वभाव दिसून येतो। कारण की एक वेळेस मी खूप प्रेमळ, दयाळू, ममताळू, चांगला, सर्वांना मदत करणारा असतो, परंतु तोच मनुष्य दुसऱ्या वेळेस खूप तापट, लोकांना वाईट बोलणारा किंवा अहित चिंतणारा असं असतं। आणि या ठिकाणी संत पौल म्हणतो हे मी करू इच्छित नसतो, परंतु माझ्या अंतःकरणात वसणारं पाप हे मला करावयास भाग पाडतं। या ठिकाणी हा स्वभाव आम्हा प्रत्येकामध्ये दिसून येतो। आणि पुष्कळ वेळा आम्ही बोलून गेल्यानंतर आम्ही म्हणतो की मला हे बोलायचं नव्हतं, परंतु वेळ निघून गेलेली असते आणि त्यामुळे कित्येक लोकांचे अंतःकरण दुःखित झालेले असतात, विळ झालेले असतात, किंवा आमच्या वाईट बोलण्यामुळे किंवा आमच्या शॉर्ट टेम्परमुळे पुष्कळ वेळा आम्ही या ठिकाणी आमचं नुकसान करतच असतो, परंतु समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्रास देत असतो। या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही हा स्वभाव बदलण्यासाठी परमेश्वराला मागत असतो, परमेश्वराला विनंती करत असतो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो स्वभाव आम्हाला देऊ करतो।
आणि पवित्र शास्त्र अशा स्वभावाच्या मनुष्याला न्यू मॅन म्हणतो, नवीन मनुष्य. कारण की पूर्वीचा मनुष्य मी आता मारून टाकलेला आहे, तर माझ्यामध्ये एक नवीन मनुष्य राहतोय, जो मनुष्य पूर्ण रीतीने शांतीने भरलेला आहे, आनंदाने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याग आहे, जो इतरांची काळजी घेतो आणि ज्याच्यामध्ये ममताळूपणा या सर्व गुणांचं वैशिष्ट्याने परिपूर्ण असा स्वभाव घेऊन मी ज्यावेळेस या जगात जगतो, त्यावेळेस मी आता एक नवीन मनुष्य म्हणून स्वतःला प्रस्थापित करत असतो. या ठिकाणी आमचा जुना स्वभाव आणि आमचा नवीन स्वभाव हा पूर्ण रीतीने वेगळे प्रियानो. आमचा जुन्या स्वभावामध्ये आम्ही स्वतःचा विचार करतो, सेल्फ सेंटर्ड, मी 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 माझ्या व्यतिरिक्त मला दुसऱ्याची कोणाची आठवण येत नाही. आणि हा स्वभाव मला आदामाद्वारे आलेला, कारण की आदामाद्वारे या जगात पाप आलं आणि हे पाप एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये चालत गेलेले आणि हे आत्तापर्यंत आलेले आहे. कारण की आमचे जीन्स, आमचे DNA हे आदामाच्या पासूनच आम्हाला प्राप्त झालेले, कारण की त्याचा जो स्वभाव तोच आमचा स्वभाव आहे. कारण की आदाम हा पापामध्ये मेला आणि ज्यावेळेस आम्ही सुद्धा नवीन मनुष्याला ग्रहण करत नाही, तर आम्ही सुद्धा पापामध्येच मरत असतो. आणि हा जो कार्नल नेचर किंवा शारीरिक स्वभाव किंवा मीपणाचा स्वभाव या ठिकाणी आदामाद्वारे आमच्या जीवनात आला, त्याच्यामुळे आम्ही जीवनी झाडाला मुकलेलो आहोत. आदामासारखे सुद्धा आम्हाला त्या जीवनी झाडाचा अनुभव घेऊ येत नाही, जोपर्यंत आम्ही नवीन स्वभाव धारण करत नाही. आणि या ठिकाणी हा जो कॉन्फ्लिक्ट किंवा हे जे द्वंद्व आमच्या शरीरामध्ये चाललेले आहे, की ओल्ड मॅन म्हणजे जुना मनुष्य जो शरीर आहे, जो या शरीराविषयी विचार करतो, परंतु नवीन मनुष्य जो आमच्या आत्म्याविषयी विचार करतो, हे दोन्ही अपोजिट बाय नेचर आहे. एक शरीराचा विचार करतो, दुसरा आत्म्याचा विचार करतो. आणि त्याने अपोजिट असलेले नेचर ज्या वेळेस आमच्या शरीरामध्ये वास करतात, त्यावेळेस पुष्कळ वेळ हे द्वंद्व कायमस्वरूपी चाललेलं असतं. कारण की जुना स्वभाव, जुना मनुष्य आम्हाला स्वतःविषयी, स्वतःच्या हिताविषयी विचार करण्यास भाग पाडतो, परंतु ज्या वेळेस मी नवीन मनुष्याला ग्रहण करतो, धारण करतो, त्यावेळेस मी क्राइस्ट सेंटर्ड असतो, मी ख्रिस्त केंद्रित असतो आणि माझं जीवन हे ख्रिस्ताला अनुसरून असतं. ख्रिस्ताला जे आवडतं तर मी या भूतलावर करत असतं. आणि हे जे द्वंद्व म्हणजे जुना मनुष्य, नवीन मनुष्य यांच्यातल्या द्वंद्वमध्ये या ठिकाणी आम्हाला जय आहे, आम्हाला विजय आहे. हा विजय संत पौल आम्हाला सांगतो की रोमकरासपत्रेचा 7वा अध्याय वचन 1 ते 4 मध्ये संत पौल आम्हाला सांगतो की आम्ही ह्या स्वभावाला कशा रीतीने विजयी प्राप्त करू शकतो. जर आम्ही पाहिलं रोमयाचा 7वा अध्याय 1 ते 4 मध्ये लिहिलेला आहे, बंधुजनो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, परंतु पती मरण पावल्यावर तिची पती बंधनातून सुटका होते. म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्याभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असताना व्याभिचारिणी होत नाही. संत पौल या ठिकाणी हा स्वभाव दाखवण्यासाठी लग्नाचा उपयोग करत आहे, लग्नाचा संदर्भ घेत आहे. कारण की तो म्हणतो नियमशास्त्रानुसार मी माझ्या पतीला जडलेली आहे. म्हणजे आम्ही सर्व नियमशास्त्राला धरून जीवन जगत असताना मी माझ्या हा नियमशास्त्राचा स्वभाव मला माझ्या नवीन पतीबरोबर किंवा नवीन जो पती ज्याच्याबरोबर माझा विवाह व्हावा इच्छितो त्याच्याबरोबर होत नाही, जोपर्यंत जुना स्वभाव किंवा जुना पती माझ्यामध्ये आहे. परंतु तो पुढे जाऊन म्हणतो 4थ्या वचनात, त्याचप्रमाणे माझ्या बंधुजनो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्र संबंधाने मृत झाला.
अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. या ठिकाणी स्पष्ट रीतीने संत पौल आम्हाला सांगत आहे की नियमशास्त्राला तुम्ही मारा, नियमशास्त्राला तुम्ही मृत झाला अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला, दुसऱ्याचे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे तुम्ही पत्नी बना. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे जो दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे तुम्ही व्हावे म्हणजे देवाला आपण फळ द्यावे. या ठिकाणी जोपर्यंत आम्ही जुना स्वभाव जो आम्हाला नियमशास्त्राच्या द्वारे प्राप्त झालेला आहे त्याला मारत नाही तोपर्यंत आम्ही नवीन मनुष्याबरोबर म्हणजे ख्रिस्ताबरोबर विवाह करू शकत नाही. आणि या ठिकाणी याचं सुंदर उदाहरण आम्हाला समजतं प्रियानो. आम्हाला नियमशास्त्र आमच्या चुका दाखवतं. नियमशास्त्र आम्हाला सांगतो चोरी करू नको, तोपर्यंत मला चोरी काय आहे माहीत नसतं. खून करू नको तोपर्यंत मला खून काय माहीत नसतं. आणि यावेळेस नियमशास्त्र मला दाखवून देतं की चोरी अशी आहे, खून असं आहे आणि मग आम्ही ते करतो प्रियानो. याचं सिंपल उदाहरण जर आम्ही पाहिलं, ज्या ठिकाणी रंग लावलेला आहे, नवीन रंग लावलेला आहे, तर त्या ठिकाणी एक पाटी असती की त्या रंगाला स्पर्श करू नका कारण की तो रंग अजून ओला आहे. तर कित्येक मनुष्य प्रियानं तिथं जाऊन स्पर्श करतात आणि बघतात की तो रंग ओला आहे की नाही. तसंच आहे प्रियानं, जोपर्यंत मला नियमशास्त्र माहीत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टी करत नाही, परंतु नियमशास्त्रामुळे मला या गोष्टी करतात आणि त्याद्वारे काय होतं, नियमशास्त्र माझ्यावर एक प्रकारे हावी होतं. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा मी स्वीकार करतो, ख्रिस्ताबरोबर मी लग्न करतो, त्यावेळेस माझा जुना स्वभाव मी त्या वधस्तंभावरच मारलेला आहे, त्या वधस्तंभावर मारलेला आहे आणि त्याद्वारे मी नवीन स्वभाव किंवा नवीन मनुष्य बनून स्वतःला भूतलावर प्रस्थापित करत आहे. वी आर क्रुसिफाईड विथ क्राइस्ट. आम्ही ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावर मारलेले गेलेले आहेत. कारण की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस तो स्वतःसाठी मरण पावत नाही, तर आम्हा प्रत्येकासाठी, आमच्या प्रत्येकाच्या पापासाठी मरण पावते. आणि या ठिकाणी आम्ही विजयशाली जीवन जगू शकत नाही जोपर्यंत मी माझा जुना स्वभाव त्या वधस्तंभावर टांगत नाही. माझ्या जुन्या स्वभावातल्या प्रत्येक गोष्टी, माझा राग असेल, माझा मत्सर असेल, माझा द्वेष असेल, कुठलेही असू द्या प्रेमानो, जोपर्यंत मी त्या वधस्तंभावर नेल डाऊन करत नाही किंवा म्हणजे जोपर्यंत मी त्या वधस्तंभावर ते खिळत नाही तोपर्यंत मी नवीन स्वभाव घेऊन या भूतलावर जीवन जगू शकत नाही. तर फर्स्ट वी हॅव टू नेल ऑल आवर ओल्ड नेचर ऑन द क्रॉस. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस परमेश्वराने या भूतलावर पाठवलं त्यावेळेस त्याला त्याच कामासाठी पाठवलं की प्रभू येशू ख्रिस्ताला पिता म्हणत आहे की येशू मी तुला या भूतलावर पाठवत आहे, तर जा त्या वधस्तंभावर तू मर आणि मी तुझ्यावर संतोषी पापे टाकणार आहे, कारण की तो आता माझ्यावर विश्वास ठेवत आहे. म्हणजे संतोषची सर्व पापे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर घेतलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या या कामामध्ये सहभागी झालेला आहे आणि पित्याला तो म्हणत आहे ठीक आहे, मी त्या संतोषची पापे माझ्या शरीरात वाहतोय. प्रभू येशू ख्रिस्ताला पाप माहीत नव्हतं, आज्ञाभंग माहीत नव्हता किंवा या ठिकाणी ही वॉज नॉट रिबेलियस. तरीसुद्धा या ठिकाणी तो माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावर गेला का, तर मी एक नवीन उत्पत्ती किंवा नवीन स्वभावाचा मनुष्य बनून लोकांसमोर यावं आणि माझी चांगले कर्म बघून स्वर्गामध्ये देवाचं गौरव व्हावं. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक भयानक वेदना, भयानक यातनेतून तो त्या वधस्तंभावर गेलेला आहे. का, तर आम्हाला नवीन जीवन मिळावं, एक नवीन मनुष्य म्हणून मी या ठिकाणी मी स्वतःला प्रस्थापित करावं. आणि ज्या वेळेस मी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावलेला आहे त्यावेळेस त्याने माझी आणि तुमची पापे आपल्याबरोबर घेतलेली. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आता मला एक नवीन पती भेटलेला आहे जो मला एक नवीन जीवन देत आहे. माझा जुना स्वभाव तो आदामापासून मला प्राप्त झालेला आहे, तो आता माझ्यामध्ये राहत नाही, तर मी एक
नवीन स्वभावाचा मनुष्य बनून स्वतःला प्रस्थापित करत आहे. आणि जुन्या करारात प्रियाचं सुंदर उदाहरण एक मेटाफोर म्हणून आम्ही पाहणार आहोत की कशा रीतीने आमचा जुना स्वभाव आम्हाला मारणं गरजेचं. जोपर्यंत जुना स्वभाव माझ्याबरोबर आहे तोपर्यंत ख्रिस्ताबरोबर माझं लग्न होणं असंभव आहे. आणि जुन्या कराराचं उदाहरण आम्हाला पहिले शमूएल याचा 25वा अध्यायामध्ये पाहावयास भेटतं, ज्याच्यामध्ये आम्हाला 3 महत्त्वाचे कॅरेक्टर्स पाहावयास भेटतात. 3 महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्या या आजच्या अध्यायामध्ये. पहिले शमूएल याचा 25वा अध्याय, त्याच्यामध्ये 3 लोक आहेत. पहिली आहे अबिगैल. अबिगैल ही स्त्री एक सुंदर स्त्री होती जिचा विवाह नाबाल बरोबर झालेला आहे. जिचा विवाह नाबाल बरोबर झालेला आहे, परंतु ती सुंदर आहे, हुशार आहे आणि त्याचप्रमाणे ती जनरस आहे, म्हणजे देण्याच्या बाबतीत ती खूप उदार आहे. आणि त्याचबरोबर तिचा गुण असा सांगितलेला आहे की ती भविष्यवक्तीसुद्धा आहे. ती भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दाविदाला कळवते आणि एक नोबल ग्रेशियस स्त्री म्हणून तिचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु खेदाची गोष्ट ही आहे की ती एक नाबाल नावाच्या मनुष्याबरोबर तिचा विवाह झालेला आहे. हा नाबाल मनुष्य श्रीमंत जरी असला तरी मूर्ख आहे, कारण की नाबाल या शब्दाचा अर्थच मूर्ख आहे. तर ही स्त्री नाबालची पत्नी असताना या ठिकाणी त्या नाबालचा स्वभावाबद्दल सांगण्यात आलेले की तो स्वतःचाच विचार करणारा मनुष्य होता, जो खूप रूढ होता आणि जो इतरांचा विचार न करणारा मनुष्य होता, स्टबन होता, एक मूर्ख होता आणि दारू पिणारा, ड्रंकर्ड. ही वॉज अ ड्रंकर्ड पर्सन, दारू पिणारा होता. आणि एक सॅड पिक्चर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये नाबालाचं पाहावयास भेटतं. आणि या ठिकाणी परंतु अबिगैल नाबालाबरोबर विवाहित होती आणि नियमशास्त्रानुसार ती त्याची पत्नी होती, त्याच्यापासून तिला वेगळं होता येणार नव्हतं. का? कारण की नियमशास्त्राद्वारे ती त्याच्याला बनलेली होती. म्हणजे एका मूर्ख, एका सेल्फ सेंटर्ड, एका रूढ, एका दारुड्या मनुष्याबरोबर अबिगैल जी सुंदर होती, जी वैचारिक होती, जिला बुद्धी होती आणि एक भविष्यात काय घडणार याचं सुद्धा ती सांगणारी होती, आणि ग्रेशियस अशी स्त्री जिचा विवाह एका मूर्ख मनुष्याबरोबर झालेला होता. परंतु नियमशास्त्रानुसार ती त्याची पत्नी असल्यामुळे तिला नाबालपासून वेगळं होता येत नाही. आणि तिसरा मनुष्य आहे दावीद, जो देवाने अनॉइंटेड केलेला मनुष्य होता. ही वॉज अनॉइंटेड बाय गॉड. आणि देवाने शाऊलानंतर त्याचा राजा म्हणून नेमणूक केलेली होती. आणि परमेश्वराच्या हृदयाच्या जवळ असणारा असा दावीद, पवित्र शास्त्र सांगतं गॉड्स ओन हार्ट. ही वॉज आफ्टर गॉड्स ओन हार्ट. तो टेंडर होता, तो सेन्सिटिव्ह होता, गॉड फिअरिंग होता. आणि पवित्र शास्त्रात स्तोत्राच्या माध्यमातून आम्हाला दाविदाचे वेगवेगळे कांगोरे पाहावयास भेटतात की तो किती चांगला होता, देवावर पूर्ण भिस्त टाकणारा होता, देव त्याच्यासाठी ढाल होता, देव त्याच्यासाठी मजबूत गड होता, सर्व काही देव त्याच्यासाठी होता. तर असा दावीद या ठिकाणी ज्याच्या म्हणजे सामर्थ्यशाली सुद्धा होता, करेजियस होता आणि देवाच्या माणसाला न मारणारा होता. आणि अशा मनुष्याबरोबर ज्याचा विवाह होणार तो नक्कीच धन्य होणार. तर हे 3 कॅरेक्टर आम्हाला या 25व्या अध्यायामध्ये भेटतात. तर याचे स्पिरिच्युअल मिनिंग आहे, 3 कॅरेक्टरचे स्पिरिच्युअल मिनिंग आपण समजून घेऊया. अबिगैल जी नाबालबरोबर जिचं लग्न झालेलं होतं, परंतु ती नियमशास्त्राच्या अधीन होती, कारण की तिचं लग्न नाबालबरोबर झालं होतं. म्हणजे ती मॅरिड टू ओल्ड नेचर, मॅरिड टू ओल्ड मॅन, जुन्या मनुष्याबरोबर तिचा विवाह झाला होता. त्याच्यानंतर नाबाल, अ टाईप ऑफ ओल्ड सिनफुल नेचर, अ टाईप ऑफ ओल्ड सिनफुल नेचर टू whom we are married by parental grant.
या ठिकाणी नाबाल असं दर्शवतो की स्वभाव, जुन्या मनुष्याचा स्वभाव ज्याच्यामध्ये द्वेष आहे, स्वतःचा विचार करतो, सेल्फ सेंटर्ड आहे, रूढ आहे, मनुष्याशी चांगला वागत नाही, अशा मनुष्याबरोबर या ठिकाणी अबिगेलचा म्हणजे आमचा विवाह आमच्या पूर्वपार परंपरेनुसार म्हणजे आदामामुळे झालेला आहे. आणि तिसरा मनुष्य या ठिकाणी दावीद हा येशू ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे. द अनॉइंटेड वन, ज्याचा अभिषेक झालेला आहे, अभिषिक्त आहे. आणि या ठिकाणी टू हुम वी वॉन्ट टू बी मॅरीड, आम्हाला सुद्धा ख्रिस्ताबरोबर लग्न करायचं आहे, परंतु कधी, जोपर्यंत आम्ही या ठिकाणी नाबालाला मारणार नाही. हू गिव्स अस अ न्यू नेचर, जो आम्हाला नवीन स्वभाव देतो, आम्हाला सामर्थ्यशाली जीवन जगायचं, पवित्रतेमध्ये जीवन जगायचं किंवा धार्मिकतेचं जीवन कसं जगायचं हे शिकवतो. अशा मनुष्याबरोबर आम्हाला लग्न करायचं, परंतु आमचा जुना पती आमच्या आणि नवीन पतीच्या आड येत आहे. तर हे 3 कॅरेक्टर आम्हाला पवित्र शास्त्रात पाहावयास भेटतात 25व्या अध्यायामध्ये. आणि याची कथा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. ज्या वेळेस दावीद राजा या ठिकाणी शौलापासून पळत आहे त्यावेळेस तो या ठिकाणी 25व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच लिहिलेला आहे, मावन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवित असे. तो माणूस मोठा मातबर असून त्याची 3000 मेंढरे व 1000 बकरी होती. तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरीत होता. त्याचे नाव नाबाल व त्याच्या स्त्रीचे नाव अबिगेल होते. आणि या ठिकाणी दावीद राजा ज्यावेळेस या डोंगरामध्ये कर्मेल रानामध्ये फिरत होता त्यावेळेस नाबालाचं काय केलेलं आहे, त्याने नाबालाच्या मेंढरांचं संरक्षण केलेलं आहे, त्याच्या मेंढपाळांचं संरक्षण केलेले. आणि ज्या वेळेस दावीद याचं पुढचा शिप शेअरिंग सीझन येतो की ज्याच्यामध्ये मेंढरांची कत्तल होतं, त्यांचे लोकर कापण्याचा समय येतो, त्यावेळेस दावीद राजा आपल्या 10 मनुष्यांना नाबालकडे पाठवतो, म्हणतो की ज्यावेळेस तुझे मेंढरं आणि मेंढपाळ रानामध्ये होते त्यावेळेस त्यांचं आम्ही संरक्षण केलेलं आहे, कोल्ह्यांपासून इतर लुटारूंपासून त्याचं संरक्षण केलं. तर आता तुझा जो मजा करण्याचा समय आलेला आहे, शिप शेअरिंगचा समय आलेला आहे, तर आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये तू सहभागी करून घे. त्यावेळेस नाबाल त्या 10 लोकांचा अपमान करतो आणि म्हणतो, कोण दावीद, मी ओळखत नाही, जो शौलापासून पळाले. असे कित्येक लोक आपल्या धन्यापासून पळालेले अशा मनुष्याला मी थारा देत नाही, तर तुम्ही इथून चालते होय, तू निघून जा. आणि एक अपमान करून या ठिकाणी नाबाल या ठिकाणी दावीदाच्या 10 लोकांना पाठवून देतो. त्यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस नाबालाला पाठवून देतो त्यावेळेस दावीद राजा खूप चिडतो. तो आपले 400 लोकांना तयार करतो, म्हणतो आजच्या रात्री नाबालाची कत्तल, त्याच्या सर्व लोकांची कत्तल करायची. आणि आपल्या 400 लोकांना ज्यावेळेस तो घेऊन निघतो आणि ही गोष्ट ज्यावेळेस अबिगेलला समजते तर अबिगेल या ठिकाणी तुरंत उठते, त्या पार्टीमधून ती उठते. आणि असं लिहिलेलं आहे की ती उठून या ठिकाणी सर्व गोष्टी घेते. 18व्या वचनामध्ये लिहिले, तेव्हा अबिगेलीने त्वरेने 200 भाकरी, द्राक्षाचे 2 बुदले, 5 मेंढरांचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, किसमिसाचे 100 गड आणि अंजिराच्या 200 ढेपा ही सर्व घेऊन गाढवावर लादली. ती आपल्या चाकरास म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागे येते. याविषयी तिने आपल्या नवरा नाबाल यास काही सांगितले नाही. या ठिकाणी ती दावीदाला भेटायला निघाली. अबिगेल दावीदाला भेटायला यासाठी निघाली कारण की तिला माहीत होतं दावीद राजा आला तर नक्कीच नाबालासहित सर्व लोकांचा संहार होणार आणि सर्व धुळीस मिळणार. हे टाळण्यासाठी या ठिकाणी ती घोड्यावर म्हणजे गाढवावर स्वार होऊन सर्व खजिन्यासह म्हणजे जे काय तिने सांगितलं द्राक्षरस, भाकरी, गूळ, हुरडा, खिसमिस हे सर्व घेऊन ती निघते. आणि जसा तिला दावीद राजा कर्मेलच्या डोंगराच्या तिथं दिसतो या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ती गाढवावरून उतरते आणि या ठिकाणी आपलं दंडवत घालते, दावीद राजाला दंडवत घालते. आणि या ठिकाणी दावीद राजाला ती नम्रतेने विनंती करते आणि त्यावेळेस ती प्रोफेटिक भाषण करते की तू विनाकारण नाबालाला मारू नको, नाबालाचं रक्त तुझ्या शिरी तू का घेतोस, देव नाबालाचं पाहून घेईन. तर तू आज या ठिकाणी कारण की ती म्हणती तो मूर्ख मनुष्य आहे, नाबालाचं नावाचा अर्थ
अंशे 26 वचनात असं लिहिले, तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपल्याला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामीचे हानी चिंतणारे यांचे नाबाला सारखे हो. मी आपल्या दासीने आपल्या स्वामीकडे ही जे भेट आणली आहे ती माझ्या स्वामीबरोबरच्या तरुणाने द्यावी. आपल्या या दासीचा अपराध क्षमा करा, कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामीचे घराणे कायमचे वसवेल. भविष्यवाणी करत आहे, माझ्या स्वामीचे घराणे कायमचे वसवीन, कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहे. आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठाई कसले अनिष्ट आढळलेले नाहीये. एक मनुष्य आपला पाठलाग करावयास व आपला प्राण घ्यावयास उठला आहे, तरी माझ्या स्वामीचा प्राण आपला देव परमेश्वर याच्यापाशी जीविताच्या समूहात बांधलेला राहील आणि आपल्या शत्रूचे प्राण तो तसे काय गोपनीत घालून गोपनीत टाकील. आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे तदनुसार माझ्या स्वामीचे कल्याण करून आपणाला परमेश्वर इस्रायलाचा अधिपती नेमल्यावर आपण विनाकारण रक्तपात केल्यास किंवा कोणाचा सूड उगविण्याचा आपल्याला पस्तावा व्हायचा नाही आणि माझ्या स्वामीच्या मनाला खेद व्हायचा नाही, तर परमेश्वर माझ्या स्वामीचे कल्याण करो, तेव्हा आपल्या दासीची आठवण करा. या ठिकाणी एक प्रोफेटिक भाषण या ठिकाणी अबिगेल करते. दावीद राजाला पाप करण्यापासून, संहार करण्यापासून रोखते आणि ते म्हणते की ज्यावेळेस आपण अधिपती म्हणून या जगात राज्य करसान तेव्हा माझी आठवण करा. आणि हीच गोष्ट तो चोरसुद्धा त्या वधस्तंभावर बोलत आहे, प्लीज रिमेंबर मी, माझी आठवण कर. चोरसुद्धा हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे, जेव्हा तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि या ठिकाणी दावीद राजा तिला ॲश्युरन्स देतो की मी तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या संपत्तीचा या ठिकाणी नाश करणार नाही. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर ज्यावेळेस अबिगेल परत घरी येते त्यावेळेस पाहते की नाबाल हा मस्त पार्टी करत आहे, मोठी मेजवानी त्याने दिलेली आहे. का राजा जशी मेजवानी देतो तशी त्याने मेजवानी दिलेली आणि दारूमध्ये तो मद्यधुंद झालेला आहे, द्राक्षरस पिऊन तो मद्यधुंद झालेला आहे. त्याला आठवण पण नाही माझी पत्नी कोठे. त्यामुळे ती सुशील स्त्री या ठिकाणी तुरंत नाबालाशी बोलत नाही, ती जाऊन झोपते, दुसऱ्या दिवसाची आठवण करते, दुसऱ्या दिवसाची वाट पाहते. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी नाबाल शुद्धीवर येतो, तो व्यवस्थित असतो, त्यावेळेस अबिगेल त्याला म्हणते की तू काय केलंस, तू चुकीची गोष्ट केलेली आहे. दावीद राजा तुला मारण्यास आला होता, या ठिकाणी तुला मारण्यास आला होता, परंतु या ठिकाणी मी त्याच्याकडे गेले आणि तुझ्या वतीने त्याला मी विनंती केली, त्यावेळेस त्याने तुला मारण्याचा निश्चय रद्द केला. आणि ही गोष्ट ज्यावेळेस अबिगेल बोलते त्यावेळेस नाबाल, असं लिहिलेलं पवित्र शास्त्रात, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या, तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला. या ठिकाणी त्या क्षणी त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तो एक डेड मनुष्यासारखा पडला. आणि पुढील 10 दिवसानंतर असं लिहिलेलं आहे, नंतर 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. या ठिकाणी नाबाल मरण पावते, कारण की रोगकारसपत्र याचा 8वा अध्याय 13 वचनामध्ये सांगतं, फॉर इफ यू लिव्ह अकॉर्डिंग टू द सिनफुल नेचर यू विल डाय. जर तुम्ही तुमच्या पापी स्वभावानुसारच जीवन जगला तर तुम्ही मरणार. आणि नाबाल मरतोय प्रिया, नाबाल मरतो, कारण की नाबाल आपल्या जुन्या स्वभावामध्ये जीवन जगत आहे. एक सुंदरसं पिक्चर किंवा सुंदरसं चित्र आमच्या समोर येते की आमचं सेल्फ नेचर किंवा ओल्ड नेचर कसं आहे. आणि या ठिकाणी अबिगेलच्या ओल्ड स्वभावाला हाच उत्तर होतं की मरण.
जोपर्यंत नाबाल मरत नाही, जोपर्यंत मी माझा जुना स्वभाव त्या वधस्तंभावर मारत नाही आहे, तोपर्यंत मला नवीन स्वभाव, नवीन पती भेटणार नाही किंवा नवीन मनुष्य बनणार नाही. वी हॅव टू क्रुसिफाय आवर ओल्ड नेचर ऑन द क्रॉस. त्याच्यानंतर पुढची पॉझिटिव्ह गोष्ट ही घडत आहे की जसं दाविदाला ही गोष्ट समजती की नाबाल मरण पावलेल्या त्यावेळेस दावीद राजा या ठिकाणी अबिगैलला विनंती करतो की संदेश पाठवतो की तू माझ्याबरोबर लग्न करणार का. त्यावेळेस अबिगैल तुरंत त्याचे म्हणती मी तर तुझी दासी आहे, मी तुझे पाय धुण्यास तयार आहे. आणि एक प्रकारे अबिगैल या ठिकाणी त्याच्याशी लग्न करते. या ठिकाणी आमचं सुद्धा अबिगैल सारखीच अवस्था आहे. आमची सुद्धा अबिगैल बरोबर अवस्था आहे. कारण की या कथेद्वारे प्रियानो मला हे सांगायचं आहे की आम्ही सुद्धा डायलेमामध्ये आहोत की आमचं काय होणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की तुम्हाला मी त्या वधस्तंभावर जिंकलेला आहे. आवर ओल्ड नेचर मस्ट डाय. परंतु त्यासाठी महत्त्वाची गोष्ट की आमचा जुना स्वभाव मरणं गरजेचं आहे. नाबालाला प्रियानो आम्ही मारणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही नाबालाला मारत नाही तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणात घेऊ शकत नाही. कारण की नाबाल या ठिकाणी एका शरीरामध्ये दावीद आणि नाबाल राहू शकणार नाही. एक तर नाबाल राहणार किंवा दावीद राहणार. आणि त्याच्यासाठी जर नाबाल ज्यावेळेस माझ्या शरीरात असणार आहे, दावीद वास करू शकत नाही, म्हणजे ख्रिस्त वास करू शकत नाही. ज्यावेळेस मी नाबालाला मारतो दावीद माझ्यामध्ये येतो, म्हणजे ख्रिस्त माझ्यामध्ये येतो आणि मी ख्रिस्तमय बनतो. वी कॅनॉट डू इट अलोन. आणि प्रियानो आम्ही स्वतः करू शकत नाही. आमचा जुना स्वभाव आम्ही स्वतःहून मारू शकत नाही. कारण की जर मी स्वतःला वधस्तंभावर खेळण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या 2 पायाला नेल मारू शकतो, म्हणजे 2 पाय मी ठोकू शकतो, त्याच्यानंतर 1 हात ठोकू शकतो. परंतु दुसरा हात मी कसं काय ठोकणार, कारण की माझे दोन्ही पाय आणि दोन्ही हात त्या वधस्तंभावर खेळले, परंतु 1 हात मोकळा आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून या वधस्तंभावर स्वतःला खिळू शकत नाही. तर हे करणार फक्त परमेश्वर करू शकतो. परमेश्वराला जोपर्यंत मी स्वतःला समर्पित करत नाही तोपर्यंत मी माझ्या जुन्या स्वभावाला मारू शकत नाही. आणि या ठिकाणी वधस्तंभावर स्वतःहून जर प्रयत्न केला खेळण्याचा तर प्रियाने ते खूप पेनफुल आहे. त्याच्यामध्ये आमचा पराभव आहे. पुन्हा एकदा आमचा मूळ स्वभाव नाबाल उफाळून येतो आणि तो आम्हाला मग अजून जास्त त्रास देतो. आणि प्रियानो आम्ही पुष्कळ जण हा प्रयत्न करतो. आम्ही उपवास करतो किंवा नियमशास्त्र पाळण्याचा प्रयत्न करतो, पवित्र शास्त्र वाचण्याचा प्रयत्न करतो, नित्यनियमाने पवित्र मंदिरात येऊन आमचा जुना स्वभाव मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यामध्ये ख्रिस्ताला आम्ही स्थान देत नाही किंवा ख्रिस्ताला विचारत नाही की कसं करायचं. तोपर्यंत हे शक्यच होत नाही. आम्ही म्हणतो की चोरी करू नका, परंतु बाहेर जाऊन आम्ही चोरीच करतो. खून करू नका, परंतु बाहेर जाऊन आम्ही खूनच करतो. अन्य देवताला नमन करू नका, परंतु बाहेर जाऊन आम्ही तेच करतो. जे करू नका असं सांगितलेलं आहे तेच करतो. का? कारण की देवाला आम्ही स्थान दिलेलं नाही. इफ वी आर टू बी फ्री, गॉड हिमसेल्फ विल हॅव टू डू इट. अँड प्रेज गॉड. देवाने ते केलेले परमेश्वराने या ठिकाणी आमच्यासाठी मार्ग दिलेला आहे. तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. या ठिकाणी ज्या वेळेस त्या नाबालाला आम्ही मारलेले किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर मारलेलं आहे, त्यावेळेस आम्ही एक नवीन मनुष्य म्हणून प्रस्थापित झालेले. वी आर क्रुसिफाईड विथ क्राइस्ट ऑन हिज क्रॉस सो आवर ओल्ड मॅन माइट बी डिस्ट्रॉय. आम्ही त्या वधस्तंभावर आमच्या जुन्या स्वभावाला मारलेलं आहे. का? कारण की आमच्यामध्ये एक नवीन स्वभाव यावा. या ठिकाणी आदामाद्वारे आम्हाला हा वसा आलेला आहे, पापाचा वसा, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपासून.
परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे आम्ही आता बंधमुक्त झालेले. रोम 5वा अध्याय 8वं वचन लिहिलेले. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडायमान होते, तसं नीतिमत्वाच्या एका निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तामुळे मला नीतिमत्व प्राप्त झालेला. माझा जुना स्वभाव मरण पावलेला आहे, परंतु नवीन स्वभाव ख्रिस्तामुळे आलेला आहे. योहान याचा 1 अध्याय 12 वचनात लिहिलेले आहे, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज ख्रिस्ताने तुम्हाला मला देवाचे मुलं होण्याचा अधिकार लाभून दिलेला, प्राप्त करून दिलेला आहे. त्या ख्रिस्ताला मी स्वीकारले. त्यावेळेस 1 पेत्रेचा 1 अध्याय 4 वचन सांगतं, कारण आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय आनंद वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिलेला आहे. We are born again. Why? Because Christ died for our sin on the cross. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे या ठिकाणी तुम्हाला मला पुनरुत्थित जीवन मिळालेलं आहे, जे ख्रिस्ताच्या ठायी अद्भुत आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व नवं झालेले. जे ख्रिस्तामध्ये आहेत ते नवीन आहे. म्हणून ज्यावेळेस मी ख्रिस्ताचा स्वीकार करतो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त नाबालाला मारतो. आणि संत पौल रोमकरासपत्र 6वा अध्याय 3 ते 7 मध्ये सुंदर रीतीने म्हणतो, किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय. म्हणजे ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये मी बाप्तिस्मा घेतो, त्यावेळेस ख्रिस्ताने जे वधस्तंभावरील मरण स्वीकारलं त्याच्यामध्ये माझा बाप्तिस्मा झालेला आहे. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याच्याबरोबर पुरले गेलो, म्हणजे माझा जुना स्वभाव पुरला गेलेला आहे. जुना मनुष्य आता पुरला गेलेला आहे, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याने गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेलेला आहे. आपल्यातलं पाप आपल्यावर दास्य करू नये किंवा पापाच्या जोखडामध्ये आम्ही अडकू नये, म्हणून माझा जुना मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळला गेलेला आहे. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला. म्हणजे माझा जुना स्वभाव मनुष्य मेलेला आहे आणि आता मी ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरलेलं आहे. किती अद्भुत आहे प्रिया, अद्भुत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला नवीन जीवन आहे आणि हे फक्त सार्वकालिक सार्वभौमत्व परमेश्वरच करू शकतो. आणि या ठिकाणी देवाला आनंद झालेला आहे ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताचं बलिदान त्या वधस्तंभावर स्वीकारलेले, कारण की ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारेच तुम्हाला मला नवीन मनुष्य प्राप्त झालेले आहे. देवाला धन्यवाद, प्रेज टू गॉड. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आज मी नवीन जीवनामध्ये प्रवेश करत आहे. त्याच्यामुळे मी रोज हे कबूल करणं गरजेचं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त माझा जुना स्वभाव मी त्या वधस्तंभावर खिळतो, कारण की त्या वधस्तंभावर तू त्या जुन्या स्वभावाला मारलेला आहे आणि तू बोललेला आहे इट इज फिनिश, पूर्ण झालेलं आहे. काय पूर्ण झालेलं आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे या ठिकाणी ख्रिस्तावर जी जबाबदारी पित्याने सोपवलेली ती ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. माझा जुना स्वभाव त्याने त्या वधस्तंभावर आपल्यामध्ये घेऊन त्या वधस्तंभावरचं बलिदान
आहे आणि आता नवीन मनुष्य मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे संत पौल गलतीकारास पत्र 2 अध्याय 20 वचनात म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतः करता मला दिले. या ठिकाणी आता मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. When we see who we are and where we are in Christ, there is a victory. ज्यावेळेस मला समजतं मी कोण आहे आणि मी ख्रिस्तामध्ये काय आहे, त्यावेळेस विजय माझा आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर बोलतोय, पूर्ण झालेलं आहे. त्याला जे काम सोपवलं होतं संपूर्ण विश्वाच्या तारणाचं, ते प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेले आहे. पुढची गोष्ट, शेवटची गोष्ट घडते त्याच्याद्वारे की वी आर रेडी टू मॅरी न्यू पर्सन अँड दॅट इज जीसस क्राइस्ट. आम्ही आता तयार आहोत नवीन ख्रिस्ताबरोबर लग्न करण्यास, कारण की आता नबाल मेलेला आहे. त्या वधस्तंभावर तो मरण पावलेला आहे आणि एक नवीन शरीर मला मिळालेलं आहे, जे शरीर मी आता ख्रिस्ताबरोबर समर्पित रीतीने जगू इच्छितो. एक नवीन स्वभावाचा मनुष्य घेऊन आता मी ख्रिस्ताबरोबर मी लग्न करत आहे. त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा दास संत पौल म्हणत आहे, माझ्या बंधूंनो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रा संबंधाने मृत झालात, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याने म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे. आमचा जुना स्वभाव मेलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये आता आम्ही नवीन झालेलो आहे. नवीन झालो तर मला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर आय हॅव टू प्लीज गॉड ऑलवेज. मला देवाला सदैव संतोषणारा यज्ञ द्यायचा आहे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहान याचा 14 अध्याय 15 वचनात, माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. टू प्लीज द लॉर्ड इन ऑल थिंग्स मीन्स वी विल हॅपीली ओबे हिम. देवाला आनंदित करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. त्याच्यामुळे संत पौल म्हणतो, आता मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी ती करायची म्हणजे आम्ही ख्रिस्ताबरोबर लग्न करायचे. रोमकरास पत्र 6 अध्याय 11 वचन, तसे तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित जिवंत झालेले असे माना. ख्रिस्ताबरोबर आज माझं लग्न होणं गरजेचं आहे. I reckon myself to be a truly dead unto sin, but alive unto God through Jesus Christ my Lord. हे सत्य होतं की मी ख्रिस्तामध्ये म्हणजे माझ्या जुन्या स्वभावामुळे मेलेलो होतो, परंतु ख्रिस्तामध्ये मी आता जिवंत झालेलो आहे. त्याच्यामुळे आज ख्रिस्ताच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आज आम्ही या शब्द घेणं गरजेचं आहे. त्या शब्दामध्ये आम्ही हेच बोलायला पाहिजे, मी संतोष. एकेकाळी पापामध्ये मेलो होतो, परंतु आज मी डिक्लेअर करतो, मी बोलतो मी जे पापामध्ये मेलो होतो, परंतु आज ख्रिस्तामध्ये मी जिवंत आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मला नवीन शरीर मिळालेले आहे आणि मी आज ख्रिस्ताला पती म्हणून स्वीकार करतो. आज अनंत कालासाठी, आत्ता आणि सदैव मी ख्रिस्ताला माझा पती म्हणून स्वीकार करतो. आणि त्यावेळेस स्वर्गातून उत्तर येईल, तुम्ही येथून पुढं एक देह आहात. म्हणजे मी आणि ख्रिस्त एक देह बनणार आहे. कधी? ज्यावेळेस मी ख्रिस्ताला माझा पती म्हणून स्वीकारणार आहे. आणि लक्षात ठेवा प्रियानो, कधीच विसरू नका, यू हॅव बीन सेट फ्री टू बी मॅरिड टू अनादर. तुम्ही मुक्त केलेल्या, बंधमुक्त झालेल्या आहात का? तर तुमचं लग्न दुसऱ्याबरोबर व्हावं. तो दुसरा कोण? म्हणजे आमचा अधिपती तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुमचं आणि माझं लग्न व्हावं. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपले बाहू पसरून आपल्या वधूचं स्वीकार करण्यासाठी आपले बाहू पसरून उभा आहे. त्याची वधू वराकडे जाण्यास
तयार आहे का? प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला वधू म्हणून आमंत्रित करत असताना आज आम्ही आमचे भाऊ ख्रिस्ताच्या भावमध्ये टाकूया. परमेश्वर करो एक खरं जीवन काय आहे, एक सामर्थ्यशाली जीवन काय आहे, किंवा एक नवीन जीवन काय आहे ते समजण्यासाठी परमेश्वराचा आत्मा आज आम्हा प्रत्येकाला या वचनाद्वारे बोलो. परमेश्वर करो तुम्हाला या वचनाने आशीर्वादित करो. आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत दानार्पणावर. त्याचप्रमाणे शेवटची प्रार्थना म्हणून त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणून आपण आशीर्वाद घेऊया. प्रार्थना करूया. गौरवने मंडित आमच्या सर्वशक्तिमान जीवन परमेश्वरा, कृपेच्या अथांग सागरा, पुन्हा एकदा तुझ्या अति पवित्र नावाला या समयाबद्दल धन्यवाद देतो की तुझ्या कृपेमध्ये दयेमध्ये पुन्हा एकदा तू आम्हा प्रियजनांना तुझ्या चरणापाशी एकत्र केलंस. तुझ्या पवित्र वचनाने आम्हाला तू बोललास. आमचा जुना स्वभाव, जुना मनुष्य आम्ही जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताबरोबर लग्न करू शकत नाही. परमेश्वरा, परंतु धन्यवाद त्या ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आमच्या जुन्या मनुष्याला मारलेले आणि आम्हाला आमंत्रित केलेले. त्या आमंत्रणाला स्वीकारून आज त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वरा तुझंच गौरव या शरीराद्वारे होत राहावं. कारण की या शरीरामध्ये आता मी नाही तर ख्रिस्त वास करत आहे. विश्वासात आमचं जीवन ख्रिस्तमय असावं हीच अंतकरणापासून प्रार्थना करत असताना परमेश्वरा सर्व विश्वावर तुझी कृपा कर, दया कर. आज या करोनाच्या महामारीमुळे आज संपूर्ण जगाच्या जे संकट उद्भवत आहेत, संपूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होत चाललेली आहे. कित्येक लोकांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत. ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांनासुद्धा नोकऱ्या नाही. कित्येक लोक दुःखात वेदनेमध्ये त्रासामध्ये आहेत. कित्येक लोकांना करोनामुळे त्यांचे आजारावर ट्रीटमेंट घेता येत नाही. करोनाच्या आजारामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. कित्येक कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर आलेला आहे. कित्येक लोकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अशा सर्वांची आम्ही आठवण करतो. त्याचप्रमाणे आज तरुणी पुढे प्रश्न आहे की शिक्षणानंतर पुढे काय. विशेष करून जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, ज्यांचे करोनामुळे नोकऱ्या गेलेल्या आहेत, अशा तरुणींवर विशेष करून तुझी कृपा कर, दया कर. चुकीचे मार्ग न निवडता प्रभू येशू ख्रिस्ता त्यांनी तुझ्यामध्ये चालावं यासाठी त्यांना तुझ्या कृपेचा वरदहस्त, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लाभावं हीच मी म्हणून प्रार्थना करतो. त्यांच्यासोबत हो परमेश्वरा तू त्यांची काळजी घे. त्याचप्रमाणे लहान लेकरांना तुझ्या कृपेमध्ये दयेमध्ये आशीर्वादित कर. हर प्रकारचे आजार, दुःख, वेदना त्यांच्यापासून दूर ठेव. विशेष करून ज्या मुलांचे ऑनलाईन स्कूल चालू आहे त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये यश दे, बरकत दे. जे मुलं 10वी 12वीचे प्रिपरेशन करत आहे त्यांच्यामध्ये तू त्यांना सहाय्य कर, मदत कर. जे कामगार वर्ग कामानिमित्त घराच्या बाहेर पडत आहे, जे घरातून काम करत आहे, अशा सर्वांना आशीर्वादित कर. त्यांचं कामाद्वारे तुझंच गौरव आम्ही पाहावं असं विशेष करून होते. विशेष करून सर्व वृद्धांची तू काळजी घे. उतारवयात लागणाऱ्या उत्तम असं आरोग्य त्यांना लाभू दे. हर प्रकारचे आजार, दुःख, क्लेश, वेदना यांच्यापासून तू त्यांना अलिप्त कर आणि त्यांना या उतारवयात एक चांगलं परिपूर्ण आरोग्य लाभावं हीच मी परमेश्वरा आज तुझ्या चरणी प्रार्थना करतो. परमेश्वरा, प्रार्थना हीच आहे की लवकरात लवकर या करोनाचं वास्तव या जगातून दूर व्हावं आणि पुन्हा एकदा तुझे पवित्र मंदिरं तुझ्या उपवासकांसाठी, तुझ्या उपासनेसाठी खुले व्हावे यासाठी आज या पापी मनुष्यावर दया कर. तुझे पवित्र मंदिर तुझ्या गौरवासाठी तू उघडे कर. परमेश्वरा, ज्या ज्या वेळेस आम्ही आत्म्याने खरेपणाने तुझ्याकडे मागतो त्या त्यावेळेस तू आमच्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो या विश्वासात. परमेश्वरा, प्रत्येकासोबत प्रत्येकाची काळजी घे. जसं गेल्या आठवड्यावर तू आम्हासोबत राहिला, येणाऱ्या आठवड्याबरोबर सुद्धा तू आमची काळजी घे.
प्रत्येकाच्या कामात, व्यवसायात, शिक्षणात, घरकामात, दैनंदिन जीवनामध्ये आणि विशेष करून आध्यात्मिकतेत वाढत असताना आम्हा प्रत्येकाची तू काळजी घे. गौरव, मान व धन्यवाद सर्व काही स्वर्गीय पित्याला पुत्राच्या पवित्र नावात सादर करत विनंती, येशू ख्रिस्ता तुझ्याच पवित्र नावात सादर करतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटातून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर कृपाळीपणाने मेहर नजर ठेवो व तुम्हाला आध्यात्मिक अनुग्रह, प्रेम यांचा भरपूर लाभ हो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये, दयेमध्ये एक सामर्थ्यशाली, विजयशाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधू या नात्याने जे जीवन आम्हाला मिळेल ते जगण्यास सहाय्य करो. आणि पवित्र आत्मा या कार्य करण्यामध्ये तुमचा सहाय्यकारी, मदतनीस हो. आणि प्रभू परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा त्याचे विजयशाली जीवन जगणाऱ्या प्रत्येकाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो.